नमस्ते मंडळी, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हा आहे कोहळा आणि मी या कोहळ्याचा ज्यूस मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर मंडळी, तुम्ही इथे पाहतायत, ही आहे माझी मम्मी आणि सकाळची वेळ होती आणि सकाळी मला या कोहळ्याचा ज्यूस प्यायचा होता. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, हा कोहळा मी पहिल्यांदाच विकत घेतलेला होता कारण मला वेट लॉससाठी मला याचा ज्यूस प्यायचा होता. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे माझी मम्मी या कोहळ्याला कट करत आहे, म्हणजे कापून घेत आहे. ठीक आहे, या कोहळ्यामधून जो अर्धा पार्ट कट केलेला आहे तेवढ्याच पार्टचा मी इथे ज्यूस काढणार आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता, मम्मीने इथे अर्धा कोहळ्याचा जो पार्ट आहे तो काढून घेतलेला आहे आणि याच्यामधून ज्या बिया आहेत त्या देखील मम्मी इथे काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही याच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, चला तर मग आता आपण याचा ज्यूस काढून घेऊयात. याचा जो बेनिफिट आहे ना गाईज, तर कोवळ्या ज्यूसला गॉड ज्यूस किंवा सफेद भोपळा देखील म्हटले जाते आणि हा आपल्या हेल्थसाठी तर फारच चांगला असतो. तसेच डायजेशनसाठी आणि आपल्या वेट मॅनेजमेंटसाठी तर फारच उत्तम असतो. गुड सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट, ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. तसेच डायजेशन, हायड्रेशन, वेट मॅनेजमेंट, ब्लड शुगर रेग्युलेशन, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज, स्किन हेल्थ आणि हेअरसाठी आणि नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. आणि केसाच्या वाढीसाठी हेल्प करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या डाएटमध्ये ॲड नक्की करा. ठीक आहे, तर मंडळी, आपल्या शरीरासाठी ह्या पांढऱ्या भोपळ्याचे असे बेनिफिट्स आहेत, उत्तम बेनिफिट्स आहेत आणि म्हणूनच मी आज मार्केटमध्ये गेले आणि हा पांढरा भोपळा मी घेऊन आले, म्हणजेच हा कोहळा मी घेऊन आलेली आहे. ठीक आहे, चला तर मग आता इथे सर्व प्रकारे कट करून झालेला आहे. आता आपण अशा प्रकारे ज्युसरमध्ये आपण याचा रस काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. मंडळींनो, जर तुम्ही याचे हेल्थ बेनिफिट्स पाहिले ना तर आपल्या शरीरासाठी तर फारच उत्तम आहेत. तुम्ही पण एकदा तुमच्या डाएटमध्ये नक्की याला ट्राय करा. मी पण आता ट्राय करतेच आहे. चला तर मग हा ज्यूस काढून रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, पांढरा शुभ्र असा रस निघतो या कोहळ्याचा. अशा प्रकारे काचेच्या ग्लासमध्ये हा ज्यूस ओतून घ्या. तर तुम्ही या कोहळ्याच्या रसामध्ये तुम्ही काळी मिरीची पावडर आणि लिंबाचा रस देखील ऍड करू शकता. मी याच्यामध्ये काही ऍड केलेलं नाहीये. तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस आणि काळी मिरीची पावडर ऍड करू शकता. ठीक आहे, चला तर मग हा कोहळ्याचा ताजा रस पिण्यासाठी रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. मंडळींनो, तुम्ही वेट लॉससाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या कोहळ्याचा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला सकाळी अनुशापोटी हा ज्यूस प्यायचा आहे. ठीक आहे, या कोहळ्याच्या रसाची जी चव आहे ना ती अशी काय एवढी काय खास नाही, नॉर्मल आहे, अशी पाण्यासारखीच लागते, तुरट थोडीशी हलकीशी, पण चांगला लागतो प्यायला. मंडळी, जर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. असं काही नाहीये की तुम्ही नाही पिऊ शकणार, तुम्ही पिऊ शकता हा कोहळ्याचा रस. ऑल ओव्हर आपल्या हेल्थसाठी हा कोहळा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ट्राय करा आणि नक्की रस प्या आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा कोहळ्याचा रस कसा वाटला, तुम्ही कशा प्रकारे बनवला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही ऍड केले आणि कशा प्रकारे इनटेक केला. ठीक आहे, तर मंडळी, आता मी हा वेट लॉस मी करत आहे आणि मी माझ्या डाएटच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला माझ्या ज्या डाएटच्या हेल्दी रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील, पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ठीक आहे, कॉमेंट्स करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव्ह यू, बाय, टेक केअर.